नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जिल्हा परिषदेअंतर्गत एक भरती निघालेली आहे आणि ही भरती कशा प्रकारची असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान या अंतर्गत 29 जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये एकूण 2 प्रकारच्या पदांचा समावेश असणार आहे। आणि मित्रांनो, ही भरती कायमस्वरूपी नाही आहे, तर मानधन तत्त्वावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर बघा, यासाठी कोणते विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि याची पात्रता काय मागितली आहे। तर अमरावती जिल्ह्यातील जे वेगवेगळे तालुके आहे, तालुक्याच्या ठिकाणी तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। भातकुली, धामणगाव, रेल्वे, अचलपूर, अंजनगाव, सुरजी, दर्यापूर, नांदगाव, खंडेश्वर, तिवसा, मोर्शी, चांदूर बाजार या ठिकाणी एकात्मिक शेती प्रभाग प्रकल्पाअंतर्गत IFC ब्लॉक अँकर 9 जागा आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती 20 जागा। ही दोन्ही पदे ज्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहे आणि याची अंतिम तारीख असणार आहे 28 जुलै। तर बघा, संपूर्ण माहिती IFC ब्लॉक अँकर 9 जागा आणि कोणत्या तालुक्यात किती जागा हे या ठिकाणी दिलेलं आहे। यासाठी तुम्हाला मानधन देणार आहे 20,000 रुपये आणि काही 2,000 रुपये एक्स्ट्रा पण दिल्या जाईल। त्याची पात्रता बघा, या ठिकाणी किमान कृषी व कृषी संलग्न पदवी असे या ठिकाणी मागितले आहे। यामध्ये बॅचलर ऑफ सायन्स इन ॲग्रिकल्चर, बॅचलर ऑफ सायन्स इन हॉर्टिकल्चर म्हणजे ऑरर मध्ये आहे। संपूर्ण पात्रता या ठिकाणी वाचून घ्यायची आणि या ठिकाणी तुम्हाला अनुभव मागितला 1 वर्षाचा, कृषी क्षेत्रातला किमान 1 वर्षाचा अनुभव आणि वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत। ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला कोणते कामं करावं लागेल हे पण दिलेलं आहे, हे व्यवस्थित वाचून घ्यायचं। आणि तुमची या ठिकाणी 40 गुणाची लेखी परीक्षा होणार आहे आणि 10 गुणाची मुलाखत पण या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे। नंतरची पोस्ट आहे वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती। तर या ठिकाणी 20 जागा आहे आणि कोणत्या तालुक्यात किती जागा हे दिलेलं आहे। यासाठी तुम्हाला फक्त 7,500 रुपये मानधन दिल्या जाणार आहे। ची पात्रता मागितली किमान 12वी पास आणि तुम्हाला उमेद अभियान किमान 3 वर्ष काम केल्याचा अनुभव। तुम्हाला या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जर तुम्ही काम केलं असेल तरच तुम्हाला या पदासाठी अर्ज भरता येणार आहे। 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे आणि तुम्हाला या ठिकाणी कोणकोणते कामं करावं लागेल हे सांगितलेलं आहे आणि वयोमर्यादा असणार 43 वर्षापर्यंत। ठीक आहे, तर यासाठी पण एक्झाम आणि मुलाखत घेतल्या जाणार आहे। जर तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरायचा असेल तर याची अंतिम तारीख आहे 28 जुलै सायंकाळी 5 वाजेपर्यंत। हा जो पत्ता आहे या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे। एक तर पोस्टाने पण पाठवू शकता किंवा स्वतः नेऊन पण देऊ शकता। ठीक आहे, डॉक्युमेंट लावायचे आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा। पोस्टाने पाठवू शकता, ज्याला पोस्टाने पाठवायचं ते पोस्टाने पाठवू शकता, स्वतः नेऊन द्यायचं ते स्वतः पण नेऊन देऊ शकता। हा अर्ज भरून दिलेल्या पत्त्यावर जमा करायचा। पण लक्षात ठेवायचं, ज्याला अनुभव आहे संबंधित तोच विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतो। बाकी इतर विद्यार्थ्याला या ठिकाणी आपला अर्ज भरता येत नाही। बरेचसे लोकांनी यावर फक्त माहितीच टाकलेली आहे, पण त्याची पात्रता काय आहे, कोणते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज भरू शकतात हे कोणीच सांगितलं नाही। तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। तर अर्ज भरण्याच्या अगोदर हे लक्षात ठेवायचे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। लक्षात ठेवायचं, जर तुम्हाला संबंधित अनुभव असेल तरच तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे। ठीक आहे, संपूर्ण PDF आणि अर्ज तुम्हाला टेलिग्राम मिळून जाईल। 28 जुलैची अंतिम तारीख आहे। संबंधित पत्त्यावर तुम्ही अर्ज पोस्टाने पाठवू शकता किंवा दिलेल्या पत्त्यावर स्वतः पण नेऊन देऊ शकता। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।